नमस्कार, मी साटम. सध्या कॉन्स्पिरसी 2611 ही आपली सिरीज सुरू आहे, तुम्हाला माहिती असेल. पण सध्या भारताच्या बाबतीत आणि दहशतवादाच्या बाबतीत पण खूप साऱ्या हालचाली सुरू आहेत. एकंदरीत जर सर्व गोष्टी कव्हर करून या सिरीजमध्ये कन्सोलिडेट करायला गेलो ना तर ते शक्य नाही आहे, कारण इतक्या खूप जास्त हालचाली सुरू आहेत आणि इतके वेगवेगळे कनेक्शन्स लागतात. मग म्हटलं जर सर्व गोष्टी कव्हर करत बसलो आणि एकंदरीत ना 26/11चा सुद्धा खूप मोठा गाभा आहे, तर सर्व गोष्टी जर कव्हर केल्या ना तर मूळ जी गोष्ट आहे ना, म्हणजे तुम्हाला जी गोष्ट सांगायची 26/11ची तीच राहील. मग म्हटलं आता सध्या पार्ट बी मध्ये जाणंच गरजेचं आहे. बाकी सर्व गोष्टी ज्या ज्या राहतील ना त्या वेगळ्या सिरीजमधनं किंवा वेगळ्या कॉन्टेंटमधनं मी शेअर करतच राहीन. तर आता पार्ट बी म्हणजे लाईव्ह ॲक्शन म्हणा किंवा लाईव्ह जिथे जिथे त्या गोष्टी घडल्या होत्या ना तिथे जाऊन आपल्याला पाहायचं एकंदरीत गोष्टी. तोपर्यंत आता मी तिकडे जात असताना ना तुम्हाला एकंदरीत ज्या दहशतवादी संघटना याशी निगडीत होत्या ना त्यांचा काही इतिहास शेअर करू. कसाब ज्या ठिकाणी पहिल्यांदा आला ना त्या ठिकाणी आता आपण चाललोय. तो इथेच मुंबईमध्ये चर्चगेट आहे ना, तिथेच बदवार पार्क नावाचा एरिया आहे. तिकडे पहिल्यांदा कसाब आला होता आणि तिथून मग सर्व गोष्टींना सुरुवात झाली. पण एकंदरीत हा कसाब ज्या संघटनेशी निगडीत होता ना ती म्हणजे लष्कर-ए-तैयबा, त्याबद्दल आपण काही गोष्टी जाणून घेऊ. तर बघा, 1985 मध्ये दहशतवादी हाफिज सईद तुम्हाला माहिती असेल, त्याने ओसामा बिन लादेन यांच्याकडनं फंडिंग घेऊन एक संस्था काढली का तर काश्मीरला स्वतंत्र करण्यासाठी. त्या संस्थेचं नाव आहे जमात-उद-दवा. त्यांचं मुख्य काम होतं काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दलचं आणि एकंदरीतच इस्लाम धर्माच्या प्रचाराबद्दलचं काम करायचं. 1986 मध्ये झाकीर-उर-रहमान लखवी म्हणजे व्हिडिओ सिरीजच्या सुरुवातीला ज्यांचा व्हिडिओ मी शेअर केला होता ना तो दहशतवादी, त्या दहशतवादीने आपली जी संस्था होती ना मरकज-उद-दवा याचं विलिनीकरण करून जमात-उद-दवा आणि मरकज-उद-दवा एकत्र केलं. या दोन्ही संस्थांच्या विलिनीकरणानंतर ही संस्था खूप जास्त प्रबळ झाली होती आणि त्यांनी 1990 मध्ये आपलं मिलिटरी विंग बनवलं, ज्यालाच लष्कर-ए-तैयबा असं म्हटलं जातं. तर बघा, आता ही जमात-उद-दवा म्हणा किंवा मग लष्कर-ए-तैयबा म्हणा यांचं सिंपल काम होतं ते म्हणजे काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी काम करायचं, इस्लामचा प्रचार प्रसार आणि त्याच्याबरोबर दहशतवाद म्हणजे जिहाद पसरवायचं. हाफिज सईदचं स्वतःचं असं मत होतं की इस्लाममध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, फक्त दवा किंवा मग दुसरं म्हणजे जिहादच महत्त्वाचा नाही आहे, तर दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दवा म्हणजे तर प्रचार प्रसार करायचा इस्लामचा आणि जिहाद म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक्सप्लेन करायची गरज नाही. बघा, इंटरेस्टिंग फॅक्ट कसं माहिती आहे का, ह्यांच्या दहशतवादी ॲक्टिव्हिटीज आहेत ना त्या 2000 पासून सुरू झाल्या. पिनॅकल त्यांचं होतं ते म्हणजे 2008चा दहशतवादी हल्ला. त्यानंतर आता पठाणकोटमध्ये ज्या वेळेला दहशतवादी हल्ला झाला ना किंवा पहलगामचा हल्ला सुद्धा झाला ना त्यावेळेला सुद्धा यांचे लिंकेजेस भेटले होते. म्हणजे 2025 मध्ये ज्यावेळेला पहलगामचा हल्ला झाला ना त्यावेळेला एक संस्थेचं नाव पुढे आलं होतं, ते म्हणजे द रेझिस्टन्स फ्रंट. तर आता कन्फ्यूज होऊ नका, द रेझिस्टन्स फ्रंट म्हणजेच लष्कर-ए-तैयबा आहे किंवा ऐसार फाउंडेशन किंवा अल मदिना अशा प्रकारचे जे शब्द ऐकलात तर ते म्हणजे जमात-उद-दवा आहे.